Yes, friends, the topic nature of chemical bonding, and uh, after various concepts, now we are going to start this main core part, hybridization, concept of hybridization. आणि मग बघा कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशनमध्ये हायब्रिडायझेशनचे रूल्स, कंडिशन्स आणि असं काहीतरी सुरुवातीला नोट असते. आपण तसं करायचं नाही. कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ मिथेन. आपण ते हायब्रिडायझेशन मिथेनचं एक्झाम्पल घेऊन आणि मिथेनमधला कार्बन ते एक्झाम्पल घेऊन ती कन्सेप्ट शिकून घ्यायची आणि त्यात जे शिकतो त्याच्यावरून मागचं नोटमध्ये जाऊन ते रूल्स वगैरे वाचायचे, ते सगळं कळतं लगेच. असं करायचं. ओके. बऱ्याच वेळेला नोटमध्ये ओळीने रूल्स वाचायचं आणि ते कळत नाही. आता जे आपण मिथेनचं एक्झाम्पल बघणार आणि तिथं जे काही स्टेप्स बघणार त्याच स्टेप्स तिकडं पहिल्यांदा लिहिलेले आहेत. एक्झाम्पलवरून जास्त कळतं, एक सांगून ठेवलं तर. मुद्दा बघा, मिथेन जरा एक एक्झाम्पल आपण व्यवस्थित विस्ताराने शांत समजून घेतलं की मग मिथेनशी रिलेटेड मग अमोनिया, वॉटर, H2O एका टाईपचे आणि त्यात थोडा चेंज होऊन आणि दुसऱ्या टाईपचे वगैरे असे जे काही पुढचे 5-7 एक्झाम्पल्स आहेत ते समजायला मग मदत होते. जास्त वेळ लागत नाही. मग त्यातला तेवढाच नवीन वेगळा पॉईंट असतो तेवढाच फक्त ॲड करून घेतला, आपला समजून घेतला की झालं. म्हणून मिथेन आपण व्यवस्थित समजून घ्यायचं. आता बघा, ॲज पर VBT नाही का, बॅलन्स बॉन्ड थिअरी, ॲज पर VBT काय होतं तर नंबर ऑफ झालेली गोष्ट पटपट जरा रिवाईज आणि जायचं. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल, सगळं लिहित नाही, म्हणजेच व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट शेल. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द व्हॅलन्स शेल ऑर आउटरमोस्ट शेल इज इक्वल टू द नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म्ड. आपण बघितलं, लिमिटेशनमध्ये पण बघितलं, हे ऑल डू नॉट फॉलो. मग कार्बन जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, रुटीन एलिमेंटल कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळं 1s2, त्यानंतर 2s2, 4, 5, 6, लास्ट इलेक्ट्रॉन 2p मध्ये, म्हणजे n=2 हा आउटरमोस्ट शेल झाला. मग आउटरमोस्ट शेलमध्ये एलिमेंटल फॉर्ममध्ये कार्बनच्या 1 लोन पेअर आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग VBTच्या रूलप्रमाणे, ॲज पर VBT रूल, इन द आउटरमोस्ट शेल हाफ फिल्ड, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 2 आहेत. सो कार्बन शुड बी डायव्हॅलंट, व्हॅलन्सी 2 पाहिजे. ॲक्च्युली कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. त्यामुळे VBTच्या प्रमाणे तिथं ते लक्षात आलं की कार्बन डज नॉट फॉलो, कार्बन शोज 4 बॉन्ड्स. तर तो रूल तिकडं बघितला होता, पुन्हा थोडक्यात सांगितलं. मुद्दा काय आहे याच्यामध्ये, मग आता त्याच्या आधी आपण नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेस, वेन ॲटम्स कम क्लोजर बोथ टाईप ऑफ फोर्सेस आर डेव्हलप्ड, अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस. अँड वेन अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस, एनर्जी इज रिलीज्ड. आणि तो जनरल मुद्दा इंटरॅक्शन, त्याच्यावरून H2 मॉलिक्युलचं एक्झाम्पल बघितलं होतं. ते सगळं ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, तर ही चर्चा लगेच कळणार. ओके, मुद्दाम सांगतोय. तर ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल मिथेन मॉलिक्युल फॉर्मेशन, कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स when they approach the half filled atomic orbitals, नियरली द सेम एनर्जी. ओके, डायरेक्शनल ओरिएंटेशन प्रॉपर, ते सगळे झालं की मग ते आपण बघितलं हायड्रोजन एक्झाम्पल मॉलिक्यूल. इथं फक्त एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं होतं, त्याच्या आधीची नोट नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेस, आणि त्यानंतर H2 मॉलिक्यूलचं एक्झाम्पल घेतलं होतं. तर सगळे बाकीचे कंडिशन्स फुलफिल होत असतील तर वेन ॲटम्स अप्रोच मॉलिक्यूल फॉर्मेशन, बॉन्ड फॉर्मेशनसाठी, तर अजून टच पण व्हायचे तर एनर्जी रिलीज व्हायला लागते H2 मॉलिक्यूल. मग ते काय एक्झाम्पल घेतलेलं, हे का शिकलो H2 मॉलिक्यूल, तो ग्राफ. तर त्यातनं जे काही आम्हाला समजलं ते इथं डायरेक्ट वापरायचं आहे. तर वेन ॲटम्स अप्रोच, मग कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये ठीक आहे व्हॅलन्सी 4 आहे, ते सगळं आता पुढं क्लिअर होणारच आहे, पण 2 तरी अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 2 व्हॅलन्सी तर आहे, ते 2 बॉन्ड फॉर्मेशनची प्रोसेस होणार. ॲटम्स कम क्लोजर, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सिन्स दे आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस, वेन ॲटम्स कम क्लोजर एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस. आणि त्यामुळं काय झालं की हा जो गॅप आहे इथं, हे समजून घ्यायचं. हे नोटमध्ये पुस्तकात हे जे आता मी बोलतो आहे हे नसतं. हे तुम्ही पुन्हा ऐका, पॉज करा, थोडंसं लिहून घ्या,
पण हे समजून घ्यायचं. एकदा हे समजलं की अनेक ठिकाणी हे डायरेक्ट वापरणार, त्यावेळेला परत समजून सांगायला लागणार नाही, तुम्हाला घ्यायला पण लागणार नाही, ते एकदा समजलेलं असतं. तर त्याच्या 2 नोट बघितल्या, त्या इथं त्याचा वापर करण्यासाठीच आहे. ओके, तर वेन ॲटम्स ॲप्रोच एनर्जी इज रिलीज्ड. कारण का ॲटम्स ॲप्रोच होतात बॉन्ड फॉर्मेशनला, याचा अर्थच अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस असं असल्याशिवाय होत नाही. अँड एनर्जी इज रिलीज आपण बघितलं, अजून टच व्हायचे तेव्हाच हायड्रोजनचं ग्राफ असं खाली यायला सुरू झालं होतं, आठवते. ते तिकडं बघितलं म्हणजे ते इकडं होणार आहे याच्यासाठी. एनर्जी इज रिलीज्ड. सो वेन कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स ॲप्रोच इच अदर, सिन्स अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस, एनर्जी इज रिलीज्ड. आणि काही केसेसमध्ये, त्यातला आता सध्या कार्बन बोलतो म्हणून कार्बन असं स्पेसिफिक बोलूया. इन केस ऑफ कार्बन, when atoms approach carbon and hydrogen to form methane molecule, the energy which is released, because in that case attractive forces are greater than repulsive forces, पुन्हा सांगतोय. ओके, the energy which is released, that released energy, given out energy is greater than this gap. आता असं ज्या ज्या केसमध्ये असेल तिथं हे होणार. हे म्हणजे काय आता सांगतोय, सगळ्या केसमध्ये होत नाही. द एनर्जी विच इज रिलीज इज ग्रेटर दॅन दिस गॅप. हा गॅप असतो म्हणजेच काय बरं, एनर्जी डिफरन्स आहे तो. इथं एनर्जी डिफरन्स नाही आहे, फक्त डायरेक्शनल ओरिएंटेशनमध्ये फरक आहे म्हणून गॅप दाखवलेला नाही आहे. एनर्जी विच इज रिलीज इज ग्रेटर दॅन दिस गॅप, आणि त्यामुळं या दोन्हीपैकी एका इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वाढते. या दोन्हीपैकी एका इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वाढते, ती रिलीज झालेली एनर्जी या दोन्हीपैकी. आता या दोन्हीपैकी कुठल्या कोणाची वाढणार, कारण का वेन इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब, ती ॲटम्स वेन दे कम क्लोजर एनर्जी इज रिलीज्ड, ती एनर्जी ॲब्सॉर्ब झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वाढणार ना, ॲब्सॉर्ब कर. आता हे दोन्ही जर क्लॉकवाईज असतील तर तो जो एनर्जी ॲब्सॉर्ब करणारा इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी वाढणार, तर तो ॲकॉमोडेट इथं होऊ शकतो पॅरलल स्पिनचा. हे जर तो समजा दोन्ही क्लॉकवाईज असतील तर इथं क्लॉकवाईजचाच येऊ शकतो, अँटी क्लॉकवाईज येऊ शकत नाही, हर्ट्झ रूल. ओके, मग मुद्दा काय, वेन ॲटम्स कम क्लोजर द एनर्जी विच इज रिलीज इज ग्रेटर दॅन दिस गॅप. म्हणजे हा गॅप फार छोटा आहे असं त्याचा अर्थ आहे. एनर्जी रिलीज फार जास्त आहे असं म्हणण्यापेक्षा मध्यम आहे, बट द गॅप इज स्मॉल. आणि मग दॅट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स. मग म्हणताना कसं म्हणतात, वेन ॲटम्स कम क्लोजर स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर इन 2s ऑर्बिटल टेक्स प्लेस. त्याचं स्प्लिटिंग होतं अँड वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू हायर एनर्जी ऑर्बिटल असं ते म्हणतात. ओके, म्हणताना कसं म्हणतात तिथं मी थोडक्यात सांगतो. स्प्लिटिंग हे पुन्हा वापरणार आहे. स्प्लिट झाले, स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर in lower energy orbital takes place, and बघा आता हे बोलतोय तेच थोडंसं मुद्दाम लिहून ठेवलं म्हणजे तुम्हाला लक्ष द्यायला, फोकस करायला सोपं जावं म्हणून. नोटसाठी लिहिलेलं नाही आहे चांगल्या अक्षरात मोठ्या, की स्प्लिटिंग कुणाचं झालं, इलेक्ट्रॉन पेअरचं लोअर एनर्जी ऑर्बिटलमधल्या. अँड वन ऑफ द 2, त्या दोन्हीपैकी एक, वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स, त्या दोन्हीपैकी एक. आता कुठला त्या दोन्हीपैकी एक, मग अशी हिंट दिली, परत सांगतो. वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स get promoted to next higher energy orbital. next इथं लिहितो, next higher energy orbital. समजते का बघा, हे असं बेसिक आहे. म्हणजे ॲटम्स वेन दे कम क्लोजर मॉलिक्युल फॉर्मेशन, म्हणजे त्यातले बॉन्ड फॉर्मेशनसाठी हायड्रोजन ॲटम्स अँड कार्बन, द एनर्जी विच इज रिलीज. त्याच्यामुळं नोटमधली भाषा काय असते, पुस्तकातली काय असते ती वापरायचीच, ती करेक्ट आहे, पण ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंतर डायरेक्ट त्याच भाषेत बोलणार आपण, पुन्हा ते कानावर हे अनेक वेळा पडणार आहे, याची सवय होऊन जाणार आहे. स्प्लिटिंग अप ऑफ. ओके, तर स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर इन लोअर एनर्जी, म्हणजे हा लोअर एनर्जी आहे, आणि एम्प्टी ऑर्बिटल हा त्यातला सबशेलमधला हा हायर एनर्जी सबशेल आहे, त्यातला हा ऑर्बिटल. स्प्लिटिंग अप ऑफ दिस इलेक्ट्रॉन पेअर इन लोअर एनर्जी ऑर्बिटल टेक्स प्लेस, अँड वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन, दोन्हीपैकी एक, त्याची एनर्जी लेवल वाढणार, आणि तिथं नेक्स्ट सब एनर्जी लेवलमध्ये एक एम्प्टी ऑर्बिटल आहे. त्यामुळं नुसतं स्प्लिटिंग होऊन चालणार नाही, तर शेवटी आपण बाकीचे जे रूल्स बघितलेत, ॲब्सॉर्ब्ड ऑर इव्हॉल्व्ड इन द मल्टिपल्स ऑफ वगैरे, तर नेक्स्ट सब एनर्जी लेवलमध्ये, म्हणजे त्या सब एनर्जी लेवल म्हणजे सबशेलमध्ये एक ऑर्बिटल आहे,
त्यामुळे ऑर्बिटल शब्द वापरायला हरकत नाही. नेक्स्ट एम्प्टी ऑर्बिटलमध्ये जाणार. आता मग स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर टेक्स प्लेस अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू, त्याची एनर्जी लेवल वाढली म्हणजे म्हणताना भाषा काय वापरलेली आहे, गेट प्रमोटेड टू नेक्स्ट एम्प्टी एनर्जी लेवल, नेक्स्ट हायर एम्प्टी एनर्जी म्हणजे एम्प्टी नेक्स्ट हायर एनर्जी लेवल एम्प्टी ऑर्बिटल. मग आता या दोन्हीपैकी एक जातो म्हणजे आता कुठला जाणार, हंड्स रूलप्रमाणे समजा हे दोन्ही आयदर बोथ विल बी क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. हाफ फील्ड फर्स्ट, पॅरलल स्पिन, देन पेअरिंग विल स्टार्ट. ओके, मग समजा हे दोन क्लॉकवाईज आहेत, तर या दोन्हीपैकी जो क्लॉकवाईज असेल, आता इथं अपवर्ड एरो क्लॉकवाईज दोन्ही दाखवले आहेत या सबशेलमध्ये. याचा अर्थ या सबशेलमध्ये म्हणजे सबशेल हाच ऑर्बिटल आहे, अपवर्ड क्लॉकवाईज असेल असं काही नाही. अपवर्ड अँटी क्लॉकवाईज, डाऊनवर्ड क्लॉकवाईज असेल. पहिला लिहिताना अपवर्ड लिहायची पद्धत आहे. ओके, त्या दोन्हीतला जो क्लॉकवाईज असेल तो इकडे जाणार. अँटी क्लॉकवाईज कसा इथं जाईल, इट विल मग क्लॉकवाईज गेल्यामुळे जी स्टॅबिलिटी आहे हंड्स रूल, ती स्टॅबिलिटी असताना अँटी क्लॉकवाईजवाला तिथं जाऊन लेस स्टेबल कशाला डेव्हलप करेल. ओके, आणि म्हणून वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स स्प्लिटिंग, पुन्हा सांगतो बघा, हे पुढं पदोपदी लागणार आहे, त्यावेळेला एवढ्या वेळात रिपीट होणार नाही. मग जे जनरल बोललो तो आता मी स्पेसिफिक बोलतो. जनरल काय बोललो तो जे इतर पुढच्या सगळ्या एक्झाम्पलला लागू आहे. स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट इन लोअर एनर्जी ऑर्बिटल अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू नेक्स्ट हायर एनर्जी ऑर्बिटल. म्हणजे या स्पेसिफिक केसमध्ये ते कसं म्हणायचं, वेन ॲटम्स अप्रोच कार्बन अँड हायड्रोजन टू फॉर्म मोलॅक्यूल, splitting up of the electron pair present in 2s orbital takes place, 2s, and one of the two electrons get promoted to next higher energy empty orbital म्हणजे 2p set. हे मोलॅक्युल फॉर्मेशनच्या वेळेला जवळ येतात तेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस, देअरफॉर एनर्जी इज रिलीज्ड, आणि ती रिलीज्ड एनर्जी ही या गॅपपेक्षा जास्त आहे. म्हणून मग या दोन्ही क्लॉकवाईज असेल त्या क्लॉकवाईज यातला कोण जो असेल तो पुढे जाणार. मग त्याला म्हणायचं, मग हे सगळं वेन दे कम क्लोजर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन आता बदललं, पण ते असं झाल्यामुळं मोलॅक्युल फॉर्मेशनच्या वेळेला मग त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इन एक्साइटेड स्टेट. 1sला काही फरकच पडत नाही, तिथं जे काही इंट्रॅक्शन्स होतात, एनर्जी रिलीज होते वगैरे, रिपल्शन, अट्रॅक्शन, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर ग्रेटर, जे काही बोललो मी. 1s इनर सबशेल आहे म्हणजे एस हाच ऑर्बिटल असल्यामुळं त्याच्यावरती फरक पडत नाही. त्याचं स्प्लिटिंग वगैरे होण्यासाठी लागणारी एनर्जी ती तेवढी नसते, त्याला काही फरक पडत नाही, तो तसाच आहे. आणि इथला एक इलेक्ट्रॉन तिकडे गेला. आता बघा, आणि मग दाखवताना कसं दाखवतात ते पहिला लिहितो मी डायरेक्ट. वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू म्हणजे स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर इन 2s ऑर्बिटल टेक्स प्लेस अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू एम्प्टी नेक्स्ट म्हणजेच एम्प्टी 2p ऑर्बिटल. आता असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इन एक्साइटेड स्टेट असं आहे. आता कोणतं काहीतरी म्हणेल की म्हणजे इथला इलेक्ट्रॉन स्पिन चेंज झाला. स्पिन चेंज होत नाही. हे दोन्हीचे जे स्पिन असेल, समजा क्लॉकवाईज असेल फॉर एक्झाम्पल, तर यातला क्लॉकवाईज इकडे जाणार. मग इथं जो उरतो तो पहिला अपवर्ड दाखवायची पद्धत आहे म्हणून, बाकी त्याचा काही अर्थ नाही. मग हे क्लॉकवाईज, मग हा अँटी क्लॉकवाईज असणार, हा सबशेल वेगळा आहे. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इन एक्साइटेड स्टेट. नाव वी कम टू नो व्हॉट वी कम टू नो हाऊ व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. आत्ता कळलं आम्हाला, समजलं का, की ड्युरिंग मोलॅक्युल फॉर्मेशन एक्झाम्पल म्हणून मिथेन घेतलं आहे. मग हे अनेक इतर एक्झाम्पल्सला लागू असणार. स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट इन 2s ऑर्बिटल टेक्स प्लेस अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड टू नेक्स्ट एनर्जी लेवल एम्प्टी नेक्स्ट एनर्जी लेवल ऑर्बिटल. आणि त्यामुळं एक्साइटेड स्टेट म्हणले त्याला, त्यामुळं कारण हे मोलॅक्युल फॉर्मेशन ज्या वेळेला होतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन एक्साइटेड स्टेटमध्ये असं आहे. आणि आउटरमोस्ट शेलमध्ये आता 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिसायला लागलेत. आणि मग VBT व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये सांगितलं होतं नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल इज इक्वल टू दी नंबर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स फॉर्म्ड, व्हॅलन्सी त्याची. तर आता 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, असं ते एक्सप्लेनेशन मिळालं. हे हायब्रिडायझेशनमधला एक पार्ट किंवा हायब्रिडायझेशनमधली पहिली स्टेप. तर काय बरं, स्प्लिटिंग अँड प्रमोशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट असं सबहेडिंग देतात. म्हणजेच स्प्लिटिंग अँड प्रमोशन असं सबहेडिंग. मग इथं मुद्दा झाला, इथं व्हॅलन्सी त्यामुळं कार्बनची एक्सप्लेन झाली. झालं. मग अपोजिट स्पिनवाला इथं हायड्रोजन समजा हे तिघं क्लॉकवाईज असतील तर हायड्रोजन इथं अँटी क्लॉकवाईजला येतील. आणि हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हायड्रोजन क्लॉकवाईजवाला येईल. आणि मिथेन तर तयार होईल. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, 4 बॉन्ड, मिथेन मॉलिक्युल फॉर्मेशन, नाही का.
थोडं बारीक बारीक काढलं, हे बघायचं व्यवस्थित आपल्याला की 4 व्हॅलन्सी. आता हायड्रोजन अपोजिट स्पिनचे येणार मिथेन मॉलिक्यूल. मग हे समजा क्लॉकवाईज असेल तर हायड्रोजन ॲटम अँटी क्लॉकवाईज. हा तिकडं गेलेला क्लॉकवाईज असेल तर हा अँटी क्लॉकवाईज, तर हायड्रोजन क्लॉकवाईजवाला येईल. झालं, अल्टिमेटली पेअरिंग झाले, 4 पेअर झाले आणि CH4 मॉलिक्यूल फॉर्म झाला, विषय संपला असं. पण तोपर्यंत आणखी काहीतरी मुद्दा आला. आता बघा, टाईप्स ऑफ ओव्हरलॅप्स, स्प्लिटिंग प्रमोशनचा मुद्दा सांगितला मी. आता टाईप्स ऑफ ओव्हरलॅपमध्ये जर हा मिथेन मॉलिक्यूल फॉर्म झाला, म्हणजे मिथेन मॉलिक्यूल फॉर्म झाला, इथंच दाखवतो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इन एक्सायटेड स्टेट. आता तिथंपर्यंत केलं, त्यानंतर पॉज घ्यायचा, मग पुढचं एक्सप्लेन करताना मी तिथंच लिहितो आहे, हे लक्षात घ्या. आणि मग हायड्रोजनचा अपोजिट स्पिनवाला आला इथं आणि हा मिथेन मॉलिक्यूल फॉर्म झाला. पण मुद्दा बघा, CH4 मॉलिक्यूल, 1 कार्बन हायड्रोजन बॉन्ड इज फॉर्म्ड बाय SS ओव्हरलॅपिंग. अँड रिमेनिंग 3, नाही का, हे हा कार्बनचे 3 हाफ फील्ड आणि इथं आलेलं हायड्रोजन अपोजिट स्पिन घेऊन, नाही का, हे हायड्रोजन ॲटम झाले. रिमेनिंग 3 आर फॉर्म्ड बाय याचा P कार्बनचा, P हायड्रोजनचा S, हायड्रोजन S कार्बन P, हायड्रोजन S ऑर्बिटल कार्बन P ऑर्बिटल. रिमेनिंग 3 दे आर फॉर्म्ड बाय हायड्रोजनचा S आणि कार्बनचा P. त्यामुळं लिहिताना S पहिला लिहायची पद्धत आहे, SP ओव्हरलॅपिंग असं दिसतंय. हे 3 बॉन्ड्स आणि हा 1. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह जर काढायचं झालं तर कार्बनचे 3 बॉन्ड आयडेंटिकल असणार, कार्बनचा P आणि हायड्रोजनचा S, समजा ते असं काढलं. आणि एक बॉन्ड, कारण का ऑर्बिटल याचा S आणि याचा पण S, तर त्यांचे SS ओव्हरलॅपिंग, एक CH बॉन्ड तयार झाला. आणि SP ओव्हरलॅपिंग म्हणजे P ऑर्बिटल अपोजिट लोब रिड्यूस्ड, नाही का, हा हायड्रोजन, ओके, आणि हा कार्बनचा P. 3 बॉन्ड्स या पद्धतीचे झालेत, एक बॉन्ड या पद्धतीचं झाला आहे, मग त्याची बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ क्वालिटेटिव्हली फरक पडणार. 3 CH या पद्धतीचे झाले. त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह 3 आयडेंटिकल असतील आणि एक वेगळा असणार, SS ओव्हरलॅपिंग, आणि इथं SP. त्यामुळं रिप्रेझेंटेटिव्ह हा काय तर वेगळा, म्हणजे जरा मोठा काढतो आणि कलरमध्ये काढतो. याचा अर्थ काय बरं, 3 CH बॉन्ड्स हे P याचा आणि S याचा, म्हणजे लिहिताना SP ओव्हरलॅपिंग, SP टाईप ओव्हरलॅपिंग होताना आता मागं झालं, इथं रिपीट करत नाही. कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग पुढं परत रिपीट होणार आहे, बघणार आहे. ओके, 3 बॉन्ड्स ते आयडेंटिकल पाहिजेत आणि 1 SS वाला, नाही का, कार्बनचा पण S ऑर्बिटल, 2S वाला हायड्रोजनचा पण S, तो डिफरंट पाहिजे ॲक्च्युअली. बट ॲक्च्युअली हे एक्सपेक्टेड होतं की 3 CH बॉन्ड्स आयडेंटिकल पाहिजेत, SP अँड 1 शुड बी डिफरंट, SS. But actually all four CH bonds in methaneचं एक्झाम्पल चालू आहे, are identical. म्हणजे त्याची बॉन्ड लेंथ, त्याची बॉन्ड स्ट्रेंथ, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्डवर, त्या अर्थाने बॉन्ड लेंथ एस्पेशली आयडेंटिकल. ऑल 4 CH बॉन्ड्स आर आयडेंटिकल. आता हे कसं काय झालं, याचा अर्थ स्प्लिटिंग अँड प्रमोशन ह्या ज्या मुद्द्यामध्ये, म्हणजे स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर अँड वन ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड, हा मुद्दा VBTमध्ये नव्हता पण हायब्रिडायझेशनमध्ये आला. आता हायब्रिडायझेशनमध्ये कसं काय होऊ शकतो, तर त्याच्यासाठी हे इंटरॅक्शन्स बिटवीन द 2 ॲटम्स, बोथ टाईप ऑफ फोर्सेस आर डेव्हलप्ड. त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ग्रेटर दॅन रिपल्सिव्ह फोर्सेस, आणि त्याच्यावरून जे हायड्रोजन मॉलिक्यूल बघितलं, वेन द अप्रोच एनर्जी इज रिलीज्ड, ते सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यातून डायरेक्ट ते वापरायचं, त्याचा अर्थ वापरायचा. ओके, येस. आणि मग तो आम्हाला लक्षात आलं की ड्युरिंग मॉलिक्यूल फॉर्मेशन splitting up of the electron pair takes place and one of the 2 electrons get promoted to next energy higher
नेक्स्ट हायर एनर्जी ऑर्बिटल, नेक्स्ट ऑर्बिटल विथ हायर एनर्जी लेवल, आणि मग 4 अनपेड म्हणजे 4 व्हॅलन्सी 4 अनपेड VBT प्रमाणे. फक्त त्या VBT थिअरीमध्ये हे नव्हतं स्प्लिटिंग प्रमोशन, आणि त्यामुळं बिकॉज ऑफ concept of hybridization मधलं फर्स्ट पार्ट स्प्लिटिंग अँड प्रमोशन, इट वॉज पॉसिबल फॉर अस टू एक्सप्लेन हाऊ कार्बन इज टेट्राव्हॅलंट ड्युरिंग मॉलिक्युलर फॉर्मेशन. टेट्राव्हॅलंट होत होतो. पण परत लक्षात आलं की मग 3 बॉन्ड्स आयडेंटिकल पाहिजेत, कारण ते एका प्रकारे तयार झालेत, हायड्रोजनचा S आणि कार्बनचा P, आणि एक वेगळा पाहिजे SS. बट ॲक्च्युली वी हॅव फाउंड दॅट ऑल 4 CH बॉन्ड्स इन मिथेन आर आयडेंटिकल. याचा अर्थ ऑनली स्प्लिटिंग अँड प्रमोशन इज नॉट इनफ, something else is there. That something else, Jatami, before explaining that, I have to remove this. Just let me mention that something else is nothing but mixing and recasting. पुन्हा लिहिणार आहे, मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स असा तो पॉईंट आहे. तर तो पॉईंट एक्सप्लेन करायचा. आणि मग आता फक्त व्हॅलन्सी एक्सप्लेन झाली आत्तापर्यंत, हायब्रिडायझेशन कन्सेप्टमधला पहिला पॉईंट स्प्लिटिंग अँड प्रमोशन. बट ऑल 4 आर आयडेंटिकल. त्याच्यासाठी आणखी पण हायब्रिडायझेशन कन्सेप्टमधला पुढचा मेन पॉईंट ॲक्च्युली मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. टू एक्सप्लेन दॅट आय नीड टू रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड. ओके, येस. तर ground state electronic configuration, but when atoms approach, the energy which is released is responsible for splitting up of the electron pair. आणि त्यामुळं काय झालं, इथे लिहिलंच होतं, मी पुन्हा रिपीट करतो. आपण हे पहिल्यांदा बघतो आहे, आणि पुढं मग हे परत एवढी डिटेलमध्ये सारखं बघायची गरज लागू नये म्हणून एक्सायटेड स्टेट म्हणालो त्याला आपण, कारण ते मॉलिक्युलर फॉर्मेशनच्या वेळेला होणारी गोष्ट आहे. म्हणून 1s वाला जो ऑर्बिटल आहे त्याच्यामधली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, तर एनर्जी विच इज रिलीज्ड नेक्स्ट ते त्याला लागूच होत नाही, कारण एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट दिस वगैरे ते म्हणजे कव्हरेज क्षेत्र से बाहेर आहे थोडक्यात, त्याच्यापर्यंत ते सगळं पोचत नाही. त्यामुळं त्याची एनर्जी लेवल, डायरेक्शनल ओरिएंटेशन, शेप जे काय असेल ते इंटॅक्ट तसंच राहणार. फरक कुठं पडला? फरक इथे पडला. 2s 2p नाही का, 2px 2py 2pz, आणि एक्सायटेड स्टेटमध्ये बिकॉज ऑफ स्प्लिटिंग अँड प्रमोशन जे म्हणालो आपण इथंपर्यंत आलो. आणि मग आउटरमोस्ट शेलमध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि 4 व्हॅलन्सी कार्बनची इथे एक्सप्लेन झाली. पण मग आमच्या लक्षात आलं की ऑल 4 बॉन्ड्स इन कार्बन, फॉर एक्झाम्पल मिथेन गॅस आयडेंटिकल आहेत सगळे CH बॉन्ड्स. एक्झाम्पल घेऊन चाललो आहे आपण. हे मग जनरलाइज्ड अनेक इतर एक्झाम्पल्स मॉलिक्युल्सला लागू करणार आपण. तर याचा अर्थ फक्त स्प्लिटिंग प्रमोशन इनफ नाही आहे, आणखी काहीतरी आहे. तर आणखी काहीतरी आहे म्हणजे ते काय आहे, तर थिअरीत कसं सांगतात ते पहिला समजून घेऊया, आणि पहिला बघूया, ऐकूया, आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. थिअरीमध्ये काय सांगतात की स्प्लिटिंग प्रमोशन इथं झालं आहे म्हणून. त्याच्यानंतर थिअरीमध्ये मिक्सिंग अँड रिकास्टिंग म्हणजे काय, ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन द ऐकत थोडं फोकस राहावं म्हणून लिहितो मी फास्ट. ॲटॉमिक महत्त्वाचं आहे, प्रत्येक वेळेला नाही असं. ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल टेक पार्ट किंवा मिक्सअप म्हणजे नेमकं काय, फिजिकली मिक्सअप म्हणजे काय समजून घेऊया आपण. ते मांडण्याची एक पद्धत आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल म्हणजे कार्बनच्या केसमधलं हे 2s वाला 1 आणि 2p वाले 3 ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल मिक्सअप नाही का, पुन्हा लिहितो बघा, मिक्सअप अँड रिकास्ट नव्याने नाही का, सगळं मिक्स झालं आणि नव्याने रिअरेंज झाले ते, म्हणजे मिक्सअप अँड रिकास्ट टू गिव्ह इक्वल नंबर. म्हणजे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स या परिस्थितीमध्ये जे इंटरॅक्शन्स होतात त्यामुळं सध्या नोटमध्ये डायरेक्ट कसं असतं ते मग ते एक्सप्लेन करतो. मिक्सअप म्हणजे किती, कोण बरं 2s वाला 1 आणि 2pचे 3 असे 4 मिक्सअप
अँड रिकास्ट, नव्याने ते रचना झाले. ओके, रिकास्ट टू गिव्ह इक्वल नंबर ऑफ, म्हणजे इथं 4 इक्वल नंबर ऑफ न्यू. आता हे न्यू आहेत ते ॲटॉमिक ऑर्बिटल राहिले नाही ते इंटरॅक्शन्समुळं. आता ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्सअप अँड रिकास्ट याचा अर्थ काय? आपण लिहिताना ती भाषा वापरली. व्हॉट इज ॲटॉमिक ऑर्बिटल? अरे ॲटॉमिक ऑर्बिटल जसं की एसवाला स्पेरिकल 2S वाला असेल किंवा 2px असेल की डंबेल शेप एक्स डायरेक्शनला. ॲटॉमिक ऑर्बिटल काय आहे ॲक्च्युली? तर इट इज अ प्रोबॅबिलिटी. तो अमुक एक सब एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन स्पेसमध्ये कुठं असण्याची शक्यता आहे, त्या सगळ्या शक्यता आउटर बाउंड्रीने जोडल्या आणि त्याचा एक काहीतरी शेप तयार झाला, त्याची एक साईज आली, त्याची सब एनर्जी लेवल माहीत झाली, नाही का? तर आपण ऑर्बिटल म्हटलेलं आहे. ऑर्बिटल, ऑर्बिट नव्हे, ऑर्बिटल. सो ऑर्बिटल, ॲटॉमिक ऑर्बिटल इज अ 3 डायमेन्शनल स्पेस. मग कोण डंबेल शेप आहे, कोण स्पेरिकल आहे आणि कोण कॉम्प्लिकेटेड आहे. इज अ 3 डायमेन्शनल स्पेस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन ऑफ दॅट पर्टिक्युलर सब एनर्जी लेवल इज मोर. मग कुठं मोर आहे, कुठं लेस आहे, ते त्याप्रमाणे तो शेप त्याचा येतो. ओके, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय? तर लक्षात आलं पाहिजे, ते कुठं असं नोटमध्ये नसतं, मी मुद्दाम सांगतो, पुस्तकात नसतं म्हणून नोटमध्ये नसतं. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजेच मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ प्रोबॅबिलिटीज. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ प्रोबॅबिलिटीज. आता मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ प्रोबॅबिलिटीज म्हणजे काय? मग पूर्वी ज्या प्रोबॅबिलिटीज होत्या की हा इलेक्ट्रॉन 2Sचा आहे, याचा अर्थ सब एनर्जी लेवल 2Sला करस्पॉन्डिंग. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग n=2m भरल्यानंतर जो स्पियर येणार तिथं आहे त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन आणि सब एनर्जी लेवल हे 2Sला मॅच होणार आहे. आणि उरलेले 3 इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन एक एक्स डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला आणि झेड डायरेक्शनला त्याचा डंबेल शेप आणि सब एनर्जी लेवल 2pला मॅच होणारी. समजलं का? असं त्याचा अर्थ होता. आता ह्या अर्लियर प्रोबॅबिलिटीज मिक्सअप अँड रिकास्ट याचा अर्थ आता ह्या इंटरॅक्शनच्या वेळेला हे जे 4 इलेक्ट्रॉन्स इन द 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स दे आर प्रेझेंट, तर ते आता मिक्स होतात. याचा अर्थ पूर्वीच्या प्रोबॅबिलिटीज, पूर्वीचे शेप, पूर्वीचे सब एनर्जी लेवल्स आता नाही राहत आहेत, त्या फॉर्ममध्ये नाहीत सध्या. दे आर नॉट प्रेझेंट इन दॅट फॉर्म. ते आता नवीन फॉर्ममध्ये रिअरेंज होतात. कसं काय होऊ शकतात, का होतात? अरे पूर्वीचं होतं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो कार्बन एक एक्झाम्पल आहे, तर इतरांनाही लागू आहे, ऑक्सिजन वगैरे, की त्याचा न्यूक्लियस आणि त्याचेच इलेक्ट्रॉन्स, त्याप्रमाणे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकलो. ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे ते, स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल नाही. आता जेव्हा फॉर एक्झाम्पल मिथेन मॉलिक्यूल 1 कार्बन ॲटम, 4 हायड्रोजन ॲटम्स, त्या 5 न्यूक्लिया, त्यांचे इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे त्यांच्यातलं रिपल्शन, त्यांच्यातले अट्रॅक्शन्स, हे सगळे परिस्थिती बदलली ना. परिस्थिती बदलली तर मग आउटरमोस्ट शेल आहे, स्पेशली आउटरमोस्ट शेलमधले जे प्रोबॅबिलिटीज आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचा जो पूर्वीचा सब एनर्जी लेवल होता, पूर्वीचा शेप होता, डायरेक्शनल ओरिएंटेशन होतं, जे काय होतं, जसं इथं आहे नाही का, आपण लिहिलं इथं, तर हायड्रोजनचे न्यूक्लिया, त्याचे इलेक्ट्रॉन्स, याचं न्यूक्लियस, त्याचे इलेक्ट्रॉन्स, यांच्यातल्या इंटरॅक्शन्समुळं हे जे आउटरमोस्ट शेलमधले जे शेप आहेत, सब एनर्जी लेवल आहेत, डायरेक्शनल ओरिएंटेशन आहेत, त्यांच्यात काहीतरी धावपळ होणार, नव्याने रचना होणार. ओके, म्हणजे जर मराठीमध्ये केमिस्ट्री असतं तर मिक्सिंग अँड रिकास्टिंगला मी अनेक वेळा सांगत असतो, धावपळ आणि पळापळ ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. म्हणजे त्या नवीन वातावरणामध्ये, त्या वातावरणामध्ये मोर स्टॅबिलिटी, लेस रिपल्शन, त्या हिशोबाने ते नव्याने रचना होणार, त्याची सब एनर्जी लेवल, त्याचा शेप, त्याचं डायरेक्शनल ओरिएंटेशन, एवढाच त्याचा अर्थ आहे. पूर्वी जे होतं तो त्याचा ॲटम, त्याचा न्यूक्लियस, त्याप्रमाणे होतं. हे स्प्लिटिंग आणि प्रमोशन तर काय झालं आहे, हायड्रोजन आणि त्यांच्यामध्ये अप्रोच झाल्यामुळं, फॉर बॉन्ड फॉर्मेशन इंटरॅक्शनमुळं झालेलं आहे, त्याचं स्वतःच झालेलं नाही आहे. पुस्तकात आणि नोट्समध्ये अशा फॉर्ममध्ये असतं की जसं की ही काहीतरी सेपरेट गोष्ट आहे, ग्राउंड स्टेट, मग एक्सायटेड स्टेट आणि मग हायब्रिडाइज स्टेट, असं नाही. ठीक आहे, सोयीसाठी ते लिहिलं तर ते काही पूर्ण चुकीचं असं म्हणत नाही मी, टीका नाही सांगतो आहे. तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिक्सअप अँड रिकास्ट म्हणजे पूर्वीचे त्यांचा जो काही सब एनर्जी लेवल असेल, म्हणजे याचा 2S, यांचे 2p, पूर्वीचे त्यांचे जे शेप असतील, डायरेक्शनल ओरिएंटेशन्स असतील, हा स्पेरिकल आहे, हा XYZ आहे. आता हे हायड्रोजन अँड कार्बन वेन दे अप्रोच, ते सब एनर्जी लेवल्स अँड डायरेक्शनल ओरिएंटेशन्स, त्या परिस्थितीमध्ये मिनिमम रिपल्शन, मॅक्झिमम अट्रॅक्शन, मॅक्झिमम स्टॅबिलिटीच्या दृष्टीने रिअरेंज होणार.
त्याला आपण शिकताना सिम्प्लिफाईड भाषेत पुस्तकात 12वी लेवलला मिक्सिंग अँड रिकास्टिंग, मिक्स होतात म्हणजे पूर्वीच्या डिझॉल्व झाल्या आणि नव्या त्या परिस्थितीमध्ये नव्याने रिअरेंज झाले, म्हणजेच रिकास्ट. समजलं का? ओके, येस. जसं कुठल्या लोखंडाची सळी असेल, कुणाचं लोखंडाचं पत्रा असेल, कुणाची लोखंडाची आणि काय वस्तू असतील वेगळ्या त्या सगळ्या ओतून वगैरे त्याच्यापासून फक्त रिकास्ट केलं, काहीतरी वेगळंच केलं, असं शब्दरचना तशी वापरलेली आहे. तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन दिस न्यू ॲटमॉस्फिअर, अर्लियर एनर्जी लेवल, सब एनर्जी लेवल्स, सबशेल आहेत ना म्हणून, अँड अर्लियर शेप अँड डायरेक्शनल ओरिएंटेशन्स ते जातात. आणि इन दिस न्यू ॲटमॉस्फिअर या परिस्थितीमध्ये मिनिमम रिपल्शन, मॅक्झिमम स्टॅबिलिटी, दे रिअरेंज शेप, एनर्जी, डायरेक्शनल ओरिएंटेशन. ओके, ते जास्त असण्याच्या प्रमाणे. तर मिक्सअप अँड रिकास्ट, मग जेवढे इलेक्ट्रॉन होते म्हणजे जेवढ्या प्रोबॅबिलिटीज होत्या तेवढ्याच असणार आहेत प्रोबॅबिलिटीज. 4 इलेक्ट्रॉन होते, मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये 5 कसे होतील? त्यांचा फक्त सब एनर्जी लेवल, डायरेक्शनल ओरिएंटेशन नवीन परिस्थितीत रिअरेंज झाले. पण 4 आउटरमोस्ट शेलमध्ये असतील तर 4च राहणार. म्हणजे इक्वल नंबर ऑफ न्यू, आता ते न्यू आहेत त्यांना आपण ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणू शकत नाही, मॉलिक्यूल फॉर्मेशनच्या वेळेला एकत्र आल्यामुळं न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि ह्या नवीन हायब्रिड ऑर्बिटलचं वैशिष्ट्य मात्र काय आहे? इक्वल नंबर ऑफ न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. म्हणजे इथं 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, ते फक्त स्प्लिटिंग प्रमोशन होत नाही, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स 4च असतील. फक्त हे न्यू 4 हायब्रिड ऑर्बिटल्स या केसमध्ये आणि हे जनरल या केसमध्ये दोन्ही पद्धतीने विचार करायचा. इक्वल नंबर ऑफ न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स विथ आयडेंटिकल एनर्जी, आयडेंटिकल नुसतं एनर्जी नाही, विथ आयडेंटिकल एनर्जी अँड आयडेंटिकल शेप. ऐकायचं आहे, ऐकता बघायचं आहे फक्त इकडं थोडंसं उजा ते लक्ष, त्यासाठी दिलेलं आहे. आयडेंटिकल एनर्जी आणि आयडेंटिकल शेप हे हायब्रिड ऑर्बिटलचं वैशिष्ट्य. म्हणजे हे ग्राउंड स्टेट होतं, तर वेन द अप्रोच स्प्लिटिंग प्रमोशन झालं त्याच वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात, शिकताना सेपरेट शिकतो आहे. तर तेवढंच होत नाही, तर दीज 4 इथे बाजूला हायड्रोजनचं आणि कार्बनचं इंट्रॅक्शनमुळे होतात त्या गोष्टी. ओके, दे मिक्सअप अँड रिकास्ट. आता असं म्हटलं तर तुम्हाला हे समजलेलं असलं पाहिजे. ओके, म्हणजे पूर्वीचं सगळं त्याचं शेप, डायरेक्शनल ओरिएंटेशन, सब एनर्जी लेवल डिझॉल्व झाले असं म्हणूया साध्या भाषेत. आणि नव्याने ती जाणार तर नाही एनर्जी लेवल ओव्हरऑल सगळ्यांची मिळून, इलेक्ट्रॉन तर कुठं जाणार नाही आहेत, फक्त ते त्याचा प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग, त्याचा शेप, त्याचे सब एनर्जी लेवल, ते त्या नवीन परिस्थितीमध्ये न्यू आता 5, एक कार्बन 4 हायड्रोजन असे 5 न्यूक्लिया, नवीन परिस्थिती, नवीन अट्रॅक्शन रिपल्शन. त्यामुळं मग इथं काय झालं, एक एसवाला आणि 3 पीवाले, सच 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स टेक पार्ट इन मिक्सिंग अँड रिकास्टिंग. म्हणजे हा 1s म्हणजे यातला हे 2s ॲटॉमिक ऑर्बिटल अँड 2p, सच 4 ॲटॉमिक ऑर्बिटल्स टेक पार्ट इन मिक्सिंग अँड रिकास्टिंग, म्हणजे मिक्सअप अँड रिकास्ट टू गिव्ह इक्वल नंबर ऑफ, म्हणजे 4 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि हे 4ही पण काय आहेत? आयडेंटिकल एनर्जी आणि आयडेंटिकल शेप. मग या चौघांचं तर नाव काय द्यायचं? तर त्या चौघांचं नाव काय द्यायचं ठरलं बघा. हायब्रिडाइज स्टेट इथं लिहायचं आहे, मी इथं पण लिहितो. कार्बन हायब्रिडाइज स्टेटमध्ये 1s, त्याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे. ते जे बाहेरून आलेलं हायड्रोजन आणि कार्बन, तर 1s मधले इलेक्ट्रॉन पेअर त्यांच्यापर्यंत त्यांचं काही अट्रॅक्शन, रिपल्शन, काही कव्हरेज एरिया साध्या भाषेत संबंधच नाही. 1s आणि मग हा 2s अँड दीज 3, 2px, 2py, 2pz, हे 4, दीज 4 मिक्सअप अँड रिकास्ट. आणि रिकास्ट झाल्यानंतर इक्वल नंबर म्हणजे 4 तयार होणार. हायब्रिड ऑर्बिटल्स विल बी 4. फक्त हे 4 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स, त्यांचे वैशिष्ट्य काय? आयडेंटिकल एनर्जी अँड आयडेंटिकल शेप. याचा अर्थ एनर्जी आयडेंटिकल म्हणजे गॅप नाही, अँड आयडेंटिकल शेप. ओके, आणि मग काय प्रत्येकाला नाव काय द्यायचं? तर हे एक एसवाला आणि 3 पीवाले हे नव्याने रचना होऊन इक्वल नंबर ऑफ आयडेंटिकल 4 हायब्रिड ऑर्बिटल्स. तर प्रत्येक हायब्रिड ऑर्बिटलचं नाव आता असं होणार sp3, sp3 आणि 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेतच बघा. सो कार्बन इन हायब्रिडाइज स्टेट, एक्साइटेड स्टेट नाही का, इथं परत हे लिहायची गरज नाही.
कार्बन इन हायब्रिडाइज्ड स्टेट असं झालं. म्हणजे एक साधं ॲनॉलॉजी सांगतो. ॲनॉलॉजी म्हणजे एक समजून घेण्यासाठी गंमत. म्हणजे 4 मित्र होते, मग फिरायला गेले, बागेत गेले खेळायला. जाताना एकाने चिरमुरे घेतले, चिरमुरे एवढे घेणार, फरसाणा थोडा कमी घेणार, ओके, आणि कोणी शेव जरा कमी घेणार, कोणी कोथिंबीर जरा त्याच्यापेक्षा कमी घेणार. कोथिंबीर एवढी आणि चिरमुरे एवढी असं असेल का? पण मित्र असल्यामुळे मग पेपर घेतला, मिक्स केलं आणि इक्वल 4 इक्वल पार्ट्स मित्र आहेत. ॲनॉलॉजी ही वापरा. म्हणजे एक एसवाला त्याची प्रॉपर्टी वेगळी, शेप वेगळा, एनर्जी लेवल वेगळे. पण मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये प्रत्येकाची प्रॉपर्टी 4 इक्वलमध्ये झाली. एसवाला त्याचा शेप, त्याची सब एनर्जी लेवल 4 इक्वल असं मॅथमॅटिकली विचार करा. पीवाले प्रत्येक पीवाला 4 इक्वल म्हणजे तिघांचं मिळून असा जर विचार केला तर ईच न्यू हायब्रिड ऑर्बिटल की ज्याच्यामध्ये पूर्वी एक एसवाला प्रॉपर्टीचं होतं आणि 3 पीवाले प्रॉपर्टीचे होते, ऑल 4 आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे जे मिक्स झालेत शेप, एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू, तेच नव्याने रचना होणार. जसं जे मिक्स केलेले ह्या 4 वस्तू आणि मिक्स केल्यानंतर त्यातून सोनं कसं तयार होईल? जे मिक्स झाले तेच युनिफॉर्मली. कमी प्रमाणात कोथिंबीर होते ती चौघांना युनिफॉर्मली कमी प्रमाणात मिळणार. जे मोठ्या प्रमाणात चिरमुणे होते ते चौघांना इक्वल पण मोठ्या प्रमाणात मिळणार. हे ॲनॉलॉजी गंमत त्याच्यावरून समजून घ्या. तर म्हणून प्रत्येक ईच हायब्रिड ऑर्बिटल इज नाव नेम्ड ॲज sp3 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 sp3. तर कार्बन जो ग्राउंड स्टेट, त्यानंतर एक्साइटेड स्टेट, अँड दीज टेक पार्ट इन मिक्सिंग अँड रिकास्टिंग, इक्वल नंबर ऑफ न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स, आयडेंटिकल शेप अँड एनर्जी. म्हणून प्रत्येकाचा शेप आणि एनर्जी काय असणार आहे? पूर्वी कोण होते त्यांच्याच प्रॉपर्टीज आयडेंटिकल फॉर्ममध्ये रिअरेंज होणार. म्हणून प्रत्येकाचं नाव sp3 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 sp3. हा पहिला पॉईंट. सो दिस इज दी हायब्रिडाइज स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. समजते का बघा. आता दुसरं महत्त्वाचं काय? हाऊ दीज शूड गेट रिअरेंज्ड इन स्पेस. जसं पीचं आहे 3 पी ऑर्बिटल्स आणि त्यांचे ओरिएंटेशन इन स्पेस कसं आहे? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. तसंच का बरं? तर त्यांचा जो शेप आहे त्या शेपला 1 अलॉंग एक्स ॲक्सिस, समजा हा एक्स ॲक्सिस, अनदर अलॉंग वाय ॲक्सिस अँड थर्ड वन अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे एकाला एक्स म्हटलं तर दुसऱ्याला वाय, तिसऱ्याला झेड. इफ दे आर अरेंज्ड इन स्पेस, ओरिएंटेशन इन स्पेस, इफ इट इज सच एक्स वाय झेड या शेपचे डंबेल, देन अँड देन ओनली देर विल बी मिनिमम रिपल्शन अमॉंग देमसेल्स. तसं हा sp3 म्हणजे 25% स्पेरिकल अँड 75% डंबेल हा शेप आहे त्याचा. आता या शेपचे इक्वल आयडेंटिकल 4 हायब्रिड ऑर्बिटल्स, मिनिमम रिपल्शन, हाऊ दे शुड गेट रिअरेंज इन स्पेस. तर जॉमेट्रीमध्ये अभ्यास करून आमच्या लक्षात आलं दे शुड गेट, रिप्रेझेंटेटिव्ह काढतो, दे शुड गेट रिअरेंज्ड इन स्पेस. बघा रिप्रेझेंटेटिव्ह काढतो, ओके. आणि 4 रिड्युस्ड लोब. कारण का आता हा असं परत शंका पण तुम्हाला यायला पाहिजे. प्रत्येकाचं नाव लिहितो, टप्प्याटप्प्याने सांगतो व्यवस्थित. हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड. तर ऑल 4 विल बी आयडेंटिकल शेप पॉईंट ऑफ व्ह्यू. रिप्रेझेंटेटिव्ह काढायचं ठरतं. आता हे अपोजिट लोब रिड्यूस कसं काय? तर स्प्लिटिंग अँड प्रमोशन असेल किंवा त्यानंतर मिक्सिंग अँड रिकास्टिंग असेल. कार्बन अँड हायड्रोजन वेन दे अप्रोच ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन त्याच वेळेला होणाऱ्या गोष्टी आहेत. शिकताना आपण सेपरेट शिकतो, जसं की ग्राउंड स्टेट, मग एक्साइटेड स्टेट, मग हायब्रिडाइज स्टेट आणि मग हायड्रोजन आले अपोजिट स्पिन. असं नसतं ते शिकताना तसं शिकतो आपण. म्हणून ओव्हरलॅपिंगच्या वेळेला अपोजिट लोब रिड्यूस होणारच. आपण जे आत्तापर्यंत बघितलेले एक्झाम्पल्स आहेत. ऑन वन साइड इफ ओव्हरलॅपिंग टेक्स प्लेस द अपोजिट प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन अपोजिट साइड इट इज निग्लिजिबल. रिड्यूस्ड लोब. तर इथे रिड्यूस्ड लोब 4 आहेत. ते 4 हे स्पेसमधली तुम्हाला मॉडेल पण दाखवणार मी आता पुढं. आता पहिल्यांदा फक्त एक आयडिया घेतो आहे आपण, ही काय कन्सेप्ट आहे, हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हे जनरल नोट सुरुवातीला असते. तर एक्झाम्पलच एक घेऊया आणि मग ती जनरल नोट वाचा आणि पुन्हा हे एक्झाम्पल वाचा. ओके. सो दीज 4 ऑफ कार्बन, मग याला म्हणायचं sp3 हायब्रिडाइज स्टेट ऑफ कार्बन. म्हणजे कुठल्या प्रकारचं हायब्रिडायझेशन आहे ते? आता इथं या केसमध्ये ड्युरिंग मिथेन फॉर्मेशन कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठल्या प्रकारचं आहे? sp3 हायब्रिडायझेशन.
अँड ऑल द 4 sp3 हायब्रिडायझेशन त्यांचे स्वतः आता ऑल आर इक्वल एनर्जी, 4 भाग येतात मिक्सिंग अँड रिकास्टिंगमध्ये, म्हणून 4 आयडेंटिकल, ओके, 4 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स, त्यांची आयडेंटिकल एनर्जी आणि आयडेंटिकल शेप. म्हणजे मग पूर्वी भाग घेणारे S2S वाले आणि 2P वाले, याचा अर्थ त्याप्रमाणे शेप आणि एनर्जी त्याप्रमाणे असणार, म्हणून प्रत्येकाचं नाव दिलं sp3 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 अँड sp3. ना ऑल दीज sp3, जसं पीचं सांगितलं मिनिमम रिपल्शनला 90 पाहिजे, तसं sp3चा जर शेपचा विचार केला तर जॉमेट्रीप्रमाणे अभ्यास केला तर काय लक्षात आलं, इफ दे मेक अन अँगल ऑफ 109 डिग्री 28 मिनिट्स, रफ याच्यामध्ये कारण 30 मिनिट्स म्हणजे 0.5 म्हणून 109.5 डिग्री असं लिहितात, ते ठीक आहे, हे एक्झॅक्ट आहे. इफ ईच sp3 हायब्रिड ऑर्बिटल मेक अन अँगल ऑफ 109, हा याच्याबरोबर, हा याच्याबरोबर, हा याच्याबरोबर, 3 डायमेन्शनल, काही मॉडेल पण दाखवणार आहे मी. इफ each hybrid orbital sp3 make an angle of 109 degree 28 minute with remaining 3, तसंच याचं पण, याचं याच्याशी. If each make an angle of, then and then only there will be minimum repulsion असणारच, पण minimum repulsion and maximum symmetry. रिपल्शन असणारच नाही असं नाही, सगळं 100% सिमेट्रिकल. त्या परिस्थितीमध्ये, त्या शेपसाठी, त्या सब एनर्जी लेवलसाठी 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स असतील तर 25% स्पेरिकल कॅरेक्टर आहे, 75% डंबेल, असे 4 असतील आयडेंटिकल एनर्जी आणि या शेपचे, तर जॉमेट्रीप्रमाणे आणि आम्हाला एक्सपेरिमेंटली ईच शूड मेक अन अँगल ऑफ 109 डिग्री 28 मिनिट्स विथ रिमेनिंग 3 असं असेल तर त्याचं इतरांशी, याचं इतरांशी देर विल बी मिनिमम रिपल्शन अमंग देमसेल्स अँड मॅक्झिमम सिमेट्री. आणि मग इथं हे 4 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत, हे अजून मॉडेल वगैरे घेऊन व्यवस्थित सांगायचं आहे. तरी एक प्रिलिमिनरी पहिल्यांदा आपण म्हणजे बऱ्यापैकी कवर केलं, आणि जनरल कन्सेप्ट कवर करण्यासाठी मुद्दाम एक्झाम्पल पहिल्यांदा घेतलं. हायड्रोजन अपोजिट स्पिन आले, हायड्रोजन आता S ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन अपोजिट स्पिन इलेक्ट्रॉन घेऊन आला, हायड्रोजन अपोजिट स्पिन इलेक्ट्रॉन घेऊन. आता बघा, न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन, न्यूक्लियस ऑफ कार्बन, लाईन जॉईनिंग द 2 न्यूक्लिया, इलेक्ट्रॉन डेन्सिटीमध्ये म्हणजे सिग्मा बॉन्ड, न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन, न्यूक्लियस ऑफ कार्बन, लाईन जॉईनिंग द 2 न्यूक्लिया, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग, सिग्मा बॉन्ड. आणि मग हे अँगल आयडेंटिकल आहेत, ऑल हायब्रिड ऑर्बिटल्स शेप, एनर्जी पॉईंट ऑफ व्ह्यू आयडेंटिकल आहेत. याचा अर्थ CH बॉन्ड मिथेनमध्ये ड्युरिंग CH4 फॉर्मेशन आयडेंटिकल असणार. कळला का मुद्दा? तर ॲक्च्युली आयडेंटिकल आहेत, बॉन्ड अँगल सेम आहेत, त्याच्यावरून उलटा विचार केला. शिकताना आपण सरळ असं सुलटं शिकलो, समजतं का? सो दिस इज अ न्यू कन्सेप्ट, हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. त्याच्यामध्ये व्हॅलन्सी एक्सप्लेन होत नसेल, ऑब्झर्व्ड व्हॅलन्सी आणि VBT प्रमाणे, तर मिक्सिंग, स्प्लिटिंग अँड प्रमोशन आणि जॉमेट्री बॉन्ड अँगल त्या मॉलिक्युलची मॅच होत नसेल. जसं की मिथेनमध्ये आम्हाला माहिती आहे ऑल 4 बॉन्ड्स आर आयडेंटिकल, बॉन्ड अँगल इज आयडेंटिकल, आणि एक्साइटेड स्टेटप्रमाणे तसं दिसत नाही, इथं करून दाखवलं होतं. तर मग मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. सो वेन ॲटम्स अप्रोच जसं एक्झाम्पल 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम्स, हे एक एक्झाम्पल झालं. हे जनरलाइज करायचं मग नंतर. बिकॉज ऑफ द एनर्जी, नॉट ओनली स्प्लिटिंग अँड प्रमोशन ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर टेक्स प्लेस, सो दॅट ऑब्झर्व्ड व्हॅलन्सी इज एक्सप्लेन्ड. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल टेक प्लेस. आणि त्यामुळं याच्यामुळं व्हॅलन्सी एक्सप्लेन झाली स्प्लिटिंग अँड प्रमोशनमुळं, आणि याच्यामुळं त्याची जॉमेट्री बॉन्ड अँगल एक्सप्लेन झाली. तर हे सगळं हायब्रिडायझेशन कन्सेप्टमधले हे जे 2 मेन पॉईंट आहेत, त्याच्यामुळं इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस. हे VBTमध्ये शक्य नव्हतं. ओके, म्हणून हा पॉईंट मी अशा पद्धतीने एक्सप्लेन केला. हा आणखी थोडा मॉडेल वगैरे घेऊन परत थोडं रिवाईज करायचं, किंवा त्या लेक्चरला मी रिव्हिजन ऑफ मिथेन असं म्हणता येईल, पार्ट 1 पार्ट 2 असं म्हणता येईल. कारण इथंपर्यंतचं पहिला वाचून मग याच्या आधीचे रूल्स ऑफ हायब्रिडायझेशन असं वाचा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं पडेल. थँक्यू.